जर मला काही खावंसं नाही वाटलं तर हे थोडंसं चपातीचं पीठ उरलं ना, मी अशा प्रकारे डाळीतले फळं बनवते. तुमच्या इथे याला काय बोलतात मला नक्की कळवा. सर्वात पहिले आपल्याला तुरीची डाळ ही मस्त अशी शिजवून घ्यायची आहे. ही पहा अशा प्रकारे आपली डाळ ही शिजली पाहिजे. छोट्याशा भांड्यामध्ये इथे मी 2 पळ्या असे तेल घेतले. त्यामध्ये आपल्याला 2 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरे, थोडासा कढीपत्ता, हिंग आणि लसूण ठेचून त्यामध्ये टाकायचं आहे. तुमच्याही आजीने एक वेळेस तरी अशा प्रकारे फळं तुम्हाला चारलेच असतील. खूप स्वादिष्ट लागतात आणि खूप सिंपल पद्धतीने हे बनवले जातात. त्यामध्ये आपल्याला थोडीशी हिंग टाकून लसूण ठेचून टाकायचा आणि सर्व डाळी आपली शिजलेली त्यामध्ये टाकायचं आहे आणि कोमट पाणी टाकायचं आहे. थोडंसं जास्तच पाणी टाकायचं आहे आपल्याला, कारण यामध्ये आपल्याला जे चपातीचे फळं आहेत ना ते त्यामध्ये शिजवायचे आहेत. त्यामुळे थोडीशी पातळच आपल्याला डाळ करायची आहे. हे पहा चपातीचा थोडा गोळा घेऊन मी लाटून घेतला आहे. हे पहा अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आपण पुऱ्या करतो ना त्या प्रकारे छोट्या-छोट्या पुऱ्या करून तुम्ही अशा प्रकारेही करू शकतात किंवा मग आपण ते कोंबळे बोलतात ना गोल-गोल करून त्या प्रकारेही करू शकतात. माझ्या लहान मुलीला खायचं होतं त्यामुळे मी अशा प्रकारे केलं आहे. हे पहा आपल्याला 5 ते 10 मिनिट अशा प्रकारे स्लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे. त्यावरती तूप टाकून मस्त असे त्याला एन्जॉय करायचं आहे. एक वेळेस नक्की अशा प्रकारे रेसिपी करून पहा. खूप स्वादिष्ट लागते आणि खूप सिंपल आहे.